काँग्रेस पक्षातील एका पदाधिकाऱ्याचा मृतदेह आढळल्याने नगर जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे। नगर जिल्हा हादरला असून राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे। नगर जिल्ह्यातील शेवगाव रोड लगत असलेल्या एका शेतात काँग्रेस पक्षाचे माजी तालुका अध्यक्ष मिठूभाई शेख यांचा विचित्र अवस्थेत मृतदेह आढळून आला। गेल्या काही दिवसांपासून ते बेपत्ता होते। मिठूभाई शेख हे 30 वर्ष तालुक्याच्या राजकारणात सक्रिय होते। त्यांच्या राजकारणाची सुरुवात माजी केंद्रीय मंत्री स्वर्गीय बबनराव ढाकणे यांच्या नेतृत्वाखाली झाली। स्वर्गीय राजीव राजळे यांचे छायाचित्र असलेले कॅलेंडर प्रकाशित केल्यानंतर शेख यांनी ते दिल्ली गाठत कॅलेंडरचं प्रकाशन सोनिया गांधी यांच्या हस्ते केलं होतं। तसेच अजमेर येथील शरीफ दर्ग्यावर देखील त्यांची मोठी श्रद्धा होती। तर पाथर्डी ग्रामपंचायतचे सदस्य सरपंच पदही त्यांनी भूषवलं। पाथर्डी पालिकेच्या पहिल्या निवडणुकीत ते नगरसेवक म्हणून निवडून आले होते। 25 नोव्हेंबर 2024 रोजी त्यांच्या नातेवाईकांनी ते बेपत्ता झाल्याची तक्रार पोलीस ठाण्यात दाखल केली होती। खरडा फाटा येथे त्यांचा मृतदेह आढळून आल्याचं समजताच अनेकांनी घटनास्थळी धाव घेतली। घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक संतोष मुटकुळे, पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती आगरकर, पोलीस हेड कॉन्स्टेबल अभयसिंग लबडे, पोलीस कॉन्स्टेबल राम सोनवणे यांनी घटनास्थळी धाव घेत शेख यांच्या कुटुंबियांना तेथे बोलावून मृतदेहाची ओळख पटवली। पोलिसांनी शेवगाव रोडच्या काही दुकानातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यांच्या अंगावर असलेल्या कपड्यावरून आणि पायातील चपलावरून मृतदेह शेख यांचाच असल्याची खात्री पटली। तर शोकाकुल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले आणि त्यांचे काही अवशेष DNA तपासणीसाठी नाशिकला पाठवल्याची माहिती तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक निवृत्ती आगरकर यांनी दिली। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।